अत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण सर्वजण इयत्ता 4थी व इयत्ता 7वीचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरत आहोत. विद्यार्थ्यांचं एकत्रित स्वाक्षरी असलेला फोटो हा जो आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर या फोटोची साईज जी आहे ती 100 KBच्या आतमध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर हे सगळं काम आपण अगदी आपल्या मोबाईलमधून सहज सोप्या पद्धतीने कसं करू शकतो, ते आपण हे थोडक्यात या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर आपल्याला आपली जी गॅलरी आहे ती गॅलरीतलं एडिट ऑप्शन, कोलाज ऑप्शन आणि व्हॉट्सअप या गोष्टींचा वापर करून हे आपण जो फोटो आहे तो बनवणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्यांचा एक फोटो काढायचा आहे. एकतर आपला ब्लॅकबोर्ड तिथे उभं करून काढा किंवा प्लेन जिथं आपला भिंत असेल तिथे त्या विद्यार्थ्याचा फोटो काढायचा आहे. त्याचबरोबर त्याने केलेली स्वाक्षरी जी आहे त्याचा एक फोटो काढून घ्यायचा आहे, जो की आपल्या गॅलरीमध्ये असेल. त्यानंतर आपल्याला यायचं आहे आपल्या गॅलरीकडे. इथे गॅलरीत आल्यावरती बघा, इथे हा एका विद्यार्थिनीचा फोटो आहे. त्याचबरोबर ही तिची स्वाक्षरी आहे, याचा फोटो आपण काढून घेतलेला आहे. आता या फोटोला आपण थोडंसं क्रॉप करून घेऊयात. इथे आपण केल्यानंतर एडिटचं ऑप्शन दिसेल आपल्याला. ह्या एडिटमध्ये जाऊन आपल्याला हा थोडासा फोटो जो आहे तो क्रॉप करून घ्यायचा आहे. डन करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. त्यानंतर जी स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरीसुद्धा क्रॉप करून घ्यायची आहे. डन करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तो फोटो आणि ती स्वाक्षरी इथे आलेली आहे. त्यानंतर आपल्याला आधी फोटो आणि नंतर स्वाक्षरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं कोलाजचं एक चित्र दिसते बघा, त्या कोलाजवरती आपल्याला क्लिक करायचं. जर काहींच्या फोनमध्ये कोलाज न दिसता क्रिएट हा शब्द असेल तर त्या क्रिएटवरती क्लिक करायचं आहे, ते शोधायचं आहे. इथे कोलाजवरती क्लिक केल्यानंतर बघा, हे 2 फोटो असल्याने अशा पद्धतीने कुठला आपल्याला निवडायचा आहे. 2साठी जिथे टेम्पलेट जे माझ्याकडे आहेत ते आहेत, ते मी सुरुवातीचं टेम्पलेट निवडत आहे. स्वाक्षरी मला व्यवस्थित वाटते. विद्यार्थ्यांचा फोटो आपण असा बोटाने कमी जास्त करू शकतो किंवा आपण एडिट न करता तो फोटो घेऊ शकतो. इथे स्क्रॉल करून बोटाने दाबून आपल्याला हे फोटोची साईज कमी जास्तसुद्धा करता येते. पुन्हा याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. इथे सेव्ह झाल्यानंतर तो अशा पद्धतीने इथे आपल्याला नंबर 1 वरती दिसेल. त्याच्यावरती आपण क्लिक करूयात. हा फोटो आल्यानंतर इथे मोर ऑप्शन आहेत बघा, 3 डॉट दिलेले आहेत. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला डिटेल्स दिसेल या फोटोचे. इथे आपल्याला डिटेल्स दिसल्यानंतर हा जो फोटो आहे तो 1.1 MBचा इथं तयार झालेला आहे. आपल्याला 100 KBचा किंवा त्याच्या आतला फोटो हवा आहे. तर काय करायचं आहे, तर हा फोटो जो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. शेअर ऑप्शनवरती जाऊन आपल्या व्हॉट्सअपच्या वैयक्तिक अकाउंटवरती तो टाकायचा आहे. व्हॉट्सअपवरती टाकल्यानंतर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा एकदा व्हॉट्सअपचे जे 3 डॉट आहेत त्याला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा एकदा सेव्हचं ऑप्शन येतं आहे. या सेव्हच्या ऑप्शनला आपण क्लिक केलं की हा फोटो पुन्हा एकदा सेव्ह होणार आहे. पुन्हा आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये यायचं आहे. 1 नंबरवरती तो फोटो आलेला आहे. इथे हा फोटो आलेला आहे. आता पुन्हा याचा आपण डिटेल्समध्ये बघूयात. मोरवरती क्लिक करूयात, डिटेल्सवरती क्लिक करूयात आणि आता बघा, हा फोटो जो आहे तो 82 KBचा इथं साईजमध्ये झालेला आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सहज आपण विद्यार्थ्यांचे किंवा मुख्याध्यापकांचे फोटो आणि स्वाक्षरीसह फोटो एकत्र करून 100 KBच्या आतमध्ये त्याची साईजसुद्धा आपण करू शकतो. जर आपल्याला एडिट करताना जर अडचण येत असेल तर जसे आपण फोटो काढलेले आहेत तसे आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहेत. कोलाजमध्ये जायचं आहे आणि यानंतर थोडंसं इथे बोटाने धरून जे लेअरमधला जो फोटो आपल्याला कमी जास्त करायचा आहे त्याला आपण सहज असं बोटाने सरकू शकतो आणि कमी जास्त झूम वगैरे करू शकतो. स्वाक्षरीलाही आपण तसंच करू शकतो, झूमही करू शकतो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आणि इथे आपण त्याला सेव्ह करू शकतो. स्वाक्षरीचा हा फोटो इथे सेव्ह झालेला आहे आणि याचे डिटेल्स जर आपण पाहिले तर इथे बघा 975 KB हा झालेला
आहे आपल्याला 100 KB पाहिजेत. याला आपण इथे पुन्हा शेअर या ऑप्शनवरती जाऊन आपल्या WhatsAppवरती पाठवूयात. WhatsAppवरती पाठवल्यानंतर याला पुन्हा सिलेक्ट करायचं आहे, टॅप करायचं आहे. इथे WhatsAppच्या उजव्या हाताला 3 डॉट येतील, त्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा सेव्हचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. हा फोटो पुन्हा आपल्या गॅलरीत सेव्ह झालेला आहे. आपण गॅलरी ओपन करून बघूयात. इथे बघा, हा तो फोटो आहे. पुन्हा डिटेल्सवरती जाऊयात. इथे डिटेल्समध्ये तो आता 83 KBचा फोटो झालेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी सहज आपण जे आपले फोटो आहेत ते कुठलेही ॲप न वापरता आपल्या मोबाईलमध्ये ज्या काही सुविधा आहेत त्याचा वापर करून सहज पद्धतीने करू शकतो. अशा पद्धतीने फोटो करण्याला काही अडचण येत असेल तर ॲपच्या साहाय्याने कसं करायचं हे पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.